नमस्कार. भारताच्या शहरांबद्दल बोलूया. ही एक अशी कहाणी आहे ना, जिथे एका बाजूला प्रचंड क्षमता आहे आणि दुसऱ्या बाजूला रोजची आव्हानं. म्हणजे बघा, विकासाचं इंजिन तर आहेच, पण त्याच वेळी जगताना रोजचा ताणतणावही आहे. तर आज आपण याच गुंतागुंतीच्या गोष्टीचा धांडोळा घेणार आहोत. ही गोष्ट समजून घेण्यासाठी चला एडवर्ड ग्लेझर यांच्या एका खूप महत्वाच्या विचाराने सुरुवात करूया. ते म्हणतात की शहरं ही मानवतेचा सर्वात मोठा शोध आहेत. का? कारण ती आपल्याला एकत्र आणतात, अधिक उत्पादक बनवतात, नवनवीन गोष्टी शोधायला मदत करतात आणि सरतेशेवटी अधिक श्रीमंत बनवतात. खूप मोठी आणि आशावादी कल्पना आहे ही, नाही का? पण भारताच्या बाबतीत ना, इथेच एक विरोधाभास तयार होतो. एका बाजूला आपली शहरं ही देशाच्या अर्थव्यवस्थेची खरी ताकद आहेत. पण दुसऱ्या बाजूला बघा, याच शहरांमध्ये राहणं म्हणजे रोजची एक लढाईच आहे. हाच तो गुंता जो आज आपण सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग आता या कथेच्या एका रंजक वळणावर येऊया. मी तुम्हाला शहरी विकासाबद्दल एक अशी गोष्ट सांगणार आहे जी तुम्हाला कदाचित आश्चर्यचकित करेल, आणि ती एका प्रश्नाशी जोडलेली आहे. हे बघा, ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सचा हा अंदाज आहे. 2019 ते 2035 या काळात जगातली सगळ्यात वेगाने वाढणारी टॉपची 10 शहरं कोणती असतील, तर ती सगळीच्या सगळी भारतात असतील. हो, अगदी बरोबर ऐकलंय. 1-2 नाही, तर चक्क 10च्या 10 शहरं. यावरून भारताच्या शहरीकरणाच्या प्रचंड क्षमतेचा अंदाज येतो. आणि याच माहितीवर आधारित आहे आपला आजचा प्रश्न. 2019 ते 2035 दरम्यान यापैकी कोणतं शहर जगातील सर्वात वेगाने वाढणारं शहर असेल? बँगलोर, हैदराबाद, सुरत की चेन्नई? आपलं उत्तर मनात नक्की करून ठेवा. आपण काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर नजर टाकू आणि मग या प्रश्नाकडे परत येऊ. तर आपल्या तपासाचा पहिला सुगावा, शहर म्हणजे नेमकं काय? आपण ज्याला शहरी म्हणतो त्याची व्याख्या काय आहे? आणि खरं सांगायचं तर जे अधिकृत आकडे आहेत त्यापेक्षा वास्तव खूप वेगळं असू शकतं का? आपल्याकडे जनगणनेनुसार शहरी भागासाठी काही नियम आहेत. म्हणजे लोकसंख्या 5,000पेक्षा जास्त हवी, लोकसंख्येची घनता एका विशिष्ट पातळीवर हवी आणि 75% जास्त पुरुष शेती सोडून इतर कामांमध्ये हवेत. ही व्याख्या खरं तर थोडी कडकच आहे. आणि याच व्याख्येमुळे एक मोठा फरक दिसतो. बघा, 2011ची जनगणना सांगते की भारत फक्त 30% शहरी आहे. पण थांबा, खरी गंमत पुढे आहे. जेव्हा आपण सॅटेलाईटच्या नजरेतून बघतो तेव्हा एक पूर्णपणे वेगळंच चित्र समोर येतं. त्यानुसार भारत जवळपास 63% शहरी आहे. म्हणजेच जे आपण अधिकृतपणे मानतो त्याच्या जवळजवळ दुप्पट. धक्कादायक आहे, नाही का? आणि हे फक्त आकडे नाहीत, ते आपण डोळ्यांनी पाहू शकतो. हे बघा दिल्लीचे फोटो. रात्रीच्या प्रकाशाचा हा डेटा काय दाखवतो? शहरं त्यांच्या सीमेच्या बाहेर किती वेगाने पसरत आहेत. लाल भाग म्हणजे मूळ शहर, आणि हा जो पिवळा भाग दिसतोय ना, तो गेल्या दशकात झपाट्याने वाढलेला परिसर आहे. केरळचं उदाहरण तर याहूनही जबरदस्त आहे. कागदोपत्री पाहिलं तर केरळला एक ग्रामीण राज्य मानलं जातं. पण सॅटेलाईट डेटा एक वेगळीच कहाणी सांगतो. त्यानुसार हे राज्य 80%पेक्षा जास्त शहरी झालंय. या नकाशांवर जरा नजर टाका. 2010 पासून 2025 पर्यंत हा लाल आणि पिवळा रंग म्हणजेच शहरी भाग कसा एखाद्या वणव्यासारखा पसरलाय बघा. बरं, तर शहरं वाढतायत हे तर स्पष्ट आहे. पण ही वाढ कशी होतीये हाच आपला दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे. प्रशासकीय दरी. म्हणजे आपली शहरं आर्थिकदृष्ट्या महाशक्ती आहेत, पण त्यांना स्वतःचा कारभार चालवण्याचे पुरेसे अधिकारच नाहीत. म्हणजे शहराचा कारभार नक्की चालवत तरी कोण? इथेच खरी मेख आहे. नियोजन, पाणी पुरवठा, जमिनीचा वापर ही सगळी महत्वाची कामं वेगवेगळ्या संस्थांमध्ये वाटली गेली आहेत. नगरपालिका वेगळी, राज्य सरकारची प्राधिकरणं वेगळी, इतर संस्था वेगळ्या. या सगळ्यामुळे शहराच्या स्थानिक सरकारची ताकद कमी होते आणि कामात ताळमेळ राहत नाही. आणि इथेच तो मोठा विरोधाभास पुन्हा समोर येतो. जी शहरं देशाच्या GDPमध्ये एवढा मोठा वाटा उचलतात, तीच शहरं राजकीय निर्णयांसाठी राज्य सरकारांवर अवलंबून असतात. ती आर्थिकदृष्ट्या देशाच्या केंद्रस्थानी आहेत, पण राजकीय दृष्टीनं मात्र परिघावर ढकलली गेली आहेत. आणि याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे हा आकडा. भारतीय शहरं मालमत्ता करातून GDPच्या फक्त 0.15% महसूल गोळा करतात. इतर देशांच्या तुलनेत हे प्रमाण खूप कमी आहे. मग विचार करा, शहरांना स्वतःच्या पायाभूत सुविधांवर खर्च करण्यासाठी पैसा कुठून येणार?
या प्रशासकीय दरीचे परिणाम आपल्याला रोजच्या जगण्यात दिसतात. आणि हाच आपला तिसरा सुगावा आहे, भौतिक कोंडी, जी थेट जमीन, घरं आणि वाहतुकीच्या समस्येशी जोडलेली आहे. अर्थशास्त्रात एक संकल्पना आहे, डेड कॅपिटल किंवा मृत भांडवल. सोप्या भाषेत सांगायचं तर अशी मालमत्ता जी आपल्याकडे आहे पण नियमांमुळे तिचा पूर्ण क्षमतेने वापर करता येत नाही. आपल्या शहरांमध्ये अनेक कठोर नियमांमुळे जमीन हे एक प्रकारचं मृत भांडवल बनून राहिली आहे. उदाहरणार्थ फ्लोअर स्पेस इंडेक्स किंवा FSI म्हणजे जमिनीच्या तुकड्यावर आपण किती बांधकाम करू शकतो याचं प्रमाण. भारतात हे प्रमाण खूप कमी ठेवलं जातं. याचा परिणाम काय होतो? शहरांना उंच वाढता येत नाही, ती आडवी पसरतात. त्यामुळे घरांच्या किमती वाढतात आणि रस्ते, पाणी, वीज यावरचा खर्चही वाढतो. आणि हे चित्र तर सगळं काही सांगून जातं. चुकीच्या नियोजनामुळे आपण सार्वजनिक वाहतुकीऐवजी खासगी गाड्यांवर अवलंबून राहतो. विचार करा, एक ट्रेन एका तासात 80,000 लोकांना घेऊन जाऊ शकते. तेवढ्याच लोकांना घेऊन जाण्यासाठी किती हजारो गाड्या लागतील आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी तर आपण रोजच अनुभवतो. आणि या वाहतूक कोंडीची आर्थिक किंमत किती आहे माहितीये? फक्त 4 मोठ्या शहरांमध्ये दिल्ली, मुंबई, बंगळुरू, कोलकाता दरवर्षी तब्बल $22 अब्ज वाया जातात. एवढ्या पैशात कितीतरी चांगल्या शाळा, रुग्णालये आणि रस्ते बांधले गेले असते. म्हणजे ही समस्या फक्त गैरसोयीची नाही, तर ती देशाच्या प्रगतीला अक्षरशः मागे खेचतीये. तर आपण शहरांची खरी व्याख्या पाहिली, प्रशासनातील दरी समजून घेतली आणि त्याची भौतिक कोंडी कशी होते तेही पाहिलं. आता वेळ आली आहे आपल्या सुरुवातीच्या प्रश्नाकडे परत जायची. प्रश्न पुन्हा एकदा. 2019 ते 2035 दरम्यान जगात सर्वात वेगाने वाढणारं शहर कोणतं असेल? बंगळुरू, हैदराबाद, सुरत की चेन्नई? आणि उत्तर आहे सुरत. होय, वार्षिक 9.17% वाढीच्या अंदाजाने सुरत हे जगातील सर्वात वेगाने वाढणारं शहर बनण्याच्या मार्गावर आहे. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की विकास फक्त बेंगळुरू, मुंबईसारख्या मोठ्या महानगरांपुरता मर्यादित नाही. सुरतसारखी शहरंसुद्धा प्रचंड मोठी आर्थिक शक्तीकेंद्र म्हणून उदयास येत आहेत. तर या संपूर्ण विश्लेषणाचं सार काय? मुद्दा हा नाहीये की भारताची शहरं वाढणार आहेत की नाही, ती तर वाढणारच आहेत. खरा आणि कळीचा प्रश्न हा आहे की या अटळ वाढीचं आपण व्यवस्थापन कसं करणार, त्यातून सामान्य नागरिकांचा फायदा कसा करून देणार. कारण शेवटी आपल्या शहरांचं भवितव्य हे केवळ विकासावर नाही, तर उत्तम प्रशासनावर अवलंबून आहे.